तर आज होती महाशिवरात्री आणि त्याचबरोबर माझा उपवास पण होता. तर मी ग्राउंडला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर असं फ्रेश वगैरे झालो आणि आज खूप दिवसानंतर माझ्या रूममध्ये एक महादेवाची फोटो होती. तर आज मी ह्याची पूजा करणार आहे. तर बाहेर जाऊन मी अगोदर फुलं आणले आणि माझ्याकडे अगरबत्त्या नव्हत्या, तर मी आमच्या काकूला मागून 2 अगरबत्त्या आणल्या. आता ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी रोज काही पूजा करत नाही म्हणून. आणि खरं आहे, मी रोज पूजा करत नाही, आजच करत होतो. आणि असं म्हणतात की महाशिवरात्रीचं व्रत हे खूप जास्त इफेक्टिव्ह असतो. खूप जण धरतात. त्याचे खूप म्हणजे आपल्याला तेवढं काही माहिती नाही, पण पार्वतीनं धरली होती म्हणे शंकरासाठी, असं असं म्हणत राहतात. रील्सवर खूप जास्त येते, तर मी तेच बघून धरलं होतं मी पण. लग्नासाठी म्हणशाल, नाही धरायला तसं काही नाही. मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली, मन फ्रेश वाटते आणि चांगलं पण वाटत होतं. आणि आज माझा स्पेशली उपवास होता आणि उपवासाच्या दिवशी तर माणूस एरवीच्या दिवशीपेक्षा जास्त जेवत असतात. तर त्या मी अगोदर पूजा वगैरे करून घ्यावं म्हणलं, असं अगरबत्ती लावली, देवापुढं दिवा वगैरे ठेवला आणि पूजा एकदम भारी दिसत होती. त्याचबरोबर मी पाया पडून घेतल्या आणि आता मला लागली होती भूक. मग मी विसरलो, पूजा तर केली पण देवाला काही प्रसाद नाही ठेवला. मग हे शेंगदाणे नेऊन ठेवले देवापुढं. आता देवाचं तर झालं, आता आपली पेटपूजा राहिली. तर मी रात्री हे रोज असे बदाम वगैरे भिजू घालत असतो. तर आज पण मी तेच भिजू घातले होते आणि त्याच्यामध्येच एक केळी आणि दूध टाकून मस्त असा शेक बनवून घेतला, जे की आपल्या ग्राउंडसाठी पण चांगला असतो आणि हे उपवासाला बी जमतंय म्हणून. आणि हे झाल्याच्या नंतर थोड्याच वेळानं मी असा शाबू पण बनवला. आता उपवास तर मी धरायलाच धरला, असं मला दिवसभर खायलाच लागते. एरवीपेक्षा जास्त मी उपवासाच्या दिवशी खातो. तुम्ही असं कोण